नमस्कार, मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. दृश्य अदृश्य हा नवीन चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच एक दमदार असं कलाकार आपल्या सोबत आहे. तर चला आता त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसे आहात सर? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मस्त. आणि नवीन चित्रपट येतोय सर, काय सांगाल त्याबद्दल? इंटरेस्टिंग फिल्म आहे, मस्त आहे, थ्रिलर आहे आणि मला विचारशील तर माझ्यासाठी थोडंसं वेगळं पण आहे. ओके. भाषेसकटचं. बाकी खाकी वर्दीचा आणि माझं खरं तर तसं खूप जवळचा संबंध आहेच. जुना आणि जवळचा नाता. पण याच्यात मी केली काही गंमत. ओके. कॅरेक्टर म्हणून काही गोष्टीच्या सोबतचा प्रवास सुरू करत असताना जो क्राफ्ट म्हणून जे वर्क करता आलं, एक वेगळा प्रयोग केलाय मी थोडासा याच्यामध्ये. बरं, तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल? ह्याच्यात दृश्य अदृश्यमध्ये आम्हाला काय अशोक सर असं वेगळ्या कोणत्या भूमिकेत बघायला मिळालं? भूषण पाटील नावाचा महाबळेश्वर पोलीस स्टेशनचा इन्चार्ज असणारा हा माणूस आणि त्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या अशा पद्धतीची घटना घडते आणि मग सिनेमाचा प्रवास त्या पद्धतीनं सुरू होतो आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन. ओके. तेच मी म्हणालो की ती जी त्याची थॉट प्रोसेस आहे, मग मी माझ्यासाठी काय केलं असेल तर मी लँग्वेज वरती पहिलं, मुळात माझी ग्रामीण भाषा ही माझी मूळ भाषा आहे. ओके. पण या कॅरेक्टरला त्याची गरज होती असं मला वाटलं आणि मी मिलिंद सरांच्या बरोबर डिस्कस केलं. त्यांना सांगितलं की आपण लँग्वेजची गंमत करूया का? तर ते म्हणाले की थांबा आम्ही विचार, आणि त्यांनी एका क्षणात सांगितलं की हो करू शकतो म्हणे आपण, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि मग ती वर्क झाल्याचा डबिंग करताना सगळ्यांनाच तो एक्सपिरियन्स पण आला आणि करताना अर्थात मला तो येतच होता, कारण काम करण्यापूर्वी जेव्हा माझा क्राफ्ट रेडी होता त्यावेळेला मला ते कळत होतं की हा आता हे वर्क होतंय आपलं. असं ते इंटरेस्टिंग प्रकरण आहे थोडंसं. ओके. आणि आतापर्यंत सर तुम्ही वेगवेगळ्या पोलिसांच्या म्हणजे लक्षात आहे तुमचं गाजलेली मालिका होतीच. सो ह्यात तर तुम्ही बोललात की ग्रामीण भाषा वगैरे हे सगळं रूपांतर झालं, पण जेव्हा हे कॅरेक्टर आलं तुमच्याकडे की दृश्य अदृश्यमध्ये एक पोलिसाचा रोल करायचा पण तो थोडा वेगळा आहे, तेव्हा तुमची ती थॉट प्रोसेस काय होती? लक्षाची गोष्ट थोडी वेगळी होती, कारण एपिसोडिक लेवलच्या त्या नवीन नवीन केसेस त्या रेग्युलर हँड. मला असं वाटतं की हा प्रयोग पण तसाच आहे, एक केस म्हणूनच मी त्याच्याकडे पाहतो, पण माध्यम वेगळं आहे. आणि लक्षचा अभय कीर्तीकर हा जितका डॅशिंग होता तितकाच तो भावुकही होता. बरोबर. पण त्याची भाषा थेट होती जी होती ती. इथे जो आहे तो भूषण पाटील हा पश्चिम महाराष्ट्रातली पर्सनॅलिटी आहे, म्हणूनच मी त्या भाषेची गंमत केली. आणि बाहेरून कुठून तरी सुट्टीच्या निमित्तानं आलेली एक ती स्त्री आणि तिच्या बरोबर तो इन्सिडेंट घडतो, त्याच्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये होतो, हद्दीमध्ये घडतो. सो तो प्रवास उलगडणं पुन्हा त्याच्यामध्ये इतके इंटरेस्टिंग असे ते ट्विस्ट आहेत की की बाबा ही म्हणते म्हणून खरं आहे का? ओके. आणि मग माझ्याकडे असणारे पुरावे काही वेगळं सांगतायत. हे जे एक द्वंद्व असतं कॅरेक्टरचं की त्याच्या हातात सबूत म्हणून, पुरावा म्हणून त्याच्या हातात मिळालेली गोष्ट, कॅरेक्टर म्हणून ती माझ्याकडे व्यक्त होत असणारी गोष्ट, याचा ताळमेळच कुठं नाहीये. पण मग माझ्या नजरेतनं ती मला तिला सोडता येत नाही, त्यामुळे ते फार वेगळं प्रकरण आहे. गुंता येतो आणि इंटरेस्टिंग गुंता येतो. अरे वा. बरं, पूजा सोबत लास्ट टाइम आताच मी जसं तिच्याशी इंटरव्ह्यू केला तेव्हा पूजा मला बोलली की जेव्हा तिच्याकडे मनोरमा प्रधाने आलं तेव्हापासून तिचं होतं की ह्या चित्रपटाचं शूट चालू असताना तिच्याकडे ते कॅरेक्टर आलं होतं, तिथूनच बोलते सुरुवात झाली होती. सो जेव्हा शूट करताना तुमची, पूजाची असू दे की केया, या सगळ्यांची म्हणजे केमिस्ट्री कशी होती? ती मुलगी तो खूपच लाघवी आहे ऍक्च्युली. म्हणजे मला तिच्याविषयी फारसं माहित नव्हतं, पण माझ्या बायकोने मला सांगितलं की ती खूप फेमस आहे आणि असं सगळं तिने मला सांगितलं होतं. मग तेव्हा मी काही व्हिडिओज तिचे पाहिले होते. पण तिने सुद्धा ज्या पद्धतीनं तो जो भीतीदायक प्रवास आहे दोघींचा ऍक्च्युली, तो इतक्या सुंदर पद्धतीने तिने तो प्ले केलेला आहे. आणि पूजाच्या सोबत मी पहिल्यांदाच, आम्ही दोघं एकमेकांबरोबर काम करत आहोत, पण
माझ्यासाठी मला तो हे नाही होत, म्हणजे फरक नाही पडत की माझी यापूर्वीची ओळख आहे नाही किंवा काय. कारण जेव्हा रिडिंग आपलं सुरू होतं, आपण रिहर्सल करतो किंवा काय, प्रत्येक जण आपापल्या क्राफ्टला धरून त्याचा एक होमवर्क झालेला असतो, आपण स्क्रिप्ट वाचलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाचा जर्नी, कॅरेक्टरचा जर्नी हा माहीत असल्यामुळे एक वेगवेगळी मेथड म्हणूया आपण किंवा स्टाईल म्हणूया काम करण्याची, तर ती अनुभवायला मिळते आपल्याला. त्यामुळे पहिल्यांदा जरी काम करत असलो तरी फार कम्फर्टेबली आम्ही एकमेकांच्या सोबत ते काम केलं. येस, जलप लवकर होऊन गेलं. हो, जसं हो. मी मगाशीच मला पूजा बोलली की सर इतके होते की आल्या दिवशी सेटवरती लगेच बोलते जलप होऊन गेले. हा, कारण आपल्याला इतके दिवस एकत्र काम करायचे आणि पहिल्या सीन पासूनच ती सुरुवात असते ना. बरं, तो सिनेमातला पहिला सीन होणार आहे की सिनेमातला 40वा सीन शूट होणार आहे काहीच माहित नाहीये. पण कॅरेक्टर टू कॅरेक्टर रिलेशनशिप बिल्डअप होत असताना तुमचं एकमेकांच्या बरोबरचा कम्फर्ट निर्माण होणं, मग त्याच्यामध्ये रिडिंग करत असताना रिडिंग करतानाच कळतं की बाबा समोरच्या व्यक्तीने तिचा एक ग्राफ या पद्धतीचा केलेला आहे. पण मग हा योग्य अयोग्य हे एकमेकांच्या डिस्कशन्स मधून ते वर्क होत जातं बरोबर. ऍक्च्युली त्या प्रवासामध्ये, आणि त्याच्यातनं एकमेकांना सापडत जातात गणित काय आहे ते. बरं सर, जेव्हा टीजर आला होता बाहेर तेव्हाच तुमचा तो लुक आलेला की पोलीस इन्स्पेक्टर आहेत म्हणून, सो त्याच्यावरनं तुम्हाला असं सोशल मीडियाद्वारे बरेचसे कॉम्प्लिमेंट्स आलेत किंवा कमेंट्स आले, तर त्याबद्दल काय सांगाल? सुदैवाने काय झालं, ताजी गोष्ट अशी झाली की मला राजा शिवाजीतलं कान्होजी जे कॅरेक्टर जे मी केलं त्याला खूप ऍप्रिशिएशन, म्हणजे मी जस्ट थोडस माझं कॅरेक्टर आहे, पण ते सिनेमातल्या अशा एका मोमेंटला तिथे माझी एंट्री आहे. आणि त्याचा मला देशभरातनं विविध ठिकाणावरून लोकांचं मला फोन कॉल्स किंवा काही लोकांनी तर त्या माझ्या सीनला थिएटरमध्ये टाळ्या पडत आहेत असे त्याचे व्हिडिओज पण मला लोकांनी पाठवलं. हे लोकांचं प्रेम आहे. म्हणजे हा अनुभव माझ्या सुदैवाने माझ्या रंग मंचावरती काम करत असणाऱ्या प्रवासापासून ते मी सिंघमच्या मोठ्या यशापासून त्याचा प्रवास मी पाहतोय की लोकांनी माझ्या कामावरती खूप प्रेम केलं. आणि काम करत असताना जे प्रयोग करतो मी किंवा मी माझ्या कॅरेक्टरला न्याय देण्यासाठीचा जो एक वेगळं माझी थॉट प्रोसेस मी डिरेक्टरच्या सहकार्याने जे मी डेव्हलप करतो ती लोकांना पटते, ती आवडते आणि लोकांना ते खूप भावतं. त्यामुळे मला असं वाटतं तू म्हणतेस तसं की त्याचे जे रिस्पॉन्स लोकांनी जे काही हे केलेलं आहे किंवा काय, तर तो ताजा तोही एक परिणाम असेल. आणि हे पाहिल्यानंतर तर त्यांच्या लक्षात येईलच, कारण पश्चिम महाराष्ट्रात ते कॅरेक्टर असल्यामुळे तो डायरेक्ट लोकांच्या बरोबर खूप ग्रामीण भागाशी कनेक्ट होणार आहे. बरोबर. त्यांना तो आपला वाटायला लागेल. आपला माणूस आहे, भूषण पाटील आमचा आहे, असं ते 100% होईल. पण असं ते इंटरेस्टिंग आहे ते. अजून काय? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. छान वाटलं बोलून. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? माझं रसिक प्रेक्षकांना आव्हान आणि विनंती आहे की 19 जूनला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दृश्यादृश्य नावाचा मराठी सिनेमा प्रदर्शित होतोय आमचा. आणि आजपर्यंत जसं तुम्ही माझ्यावरती प्रेम करत आलात तशी मला आजही पुन्हा खात्री आहे की या चित्रपटातला माझी जी भूमिका आहे ही तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल, की तुम्ही निराश होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा जा आणि सिनेमागृहामध्ये जाऊन या चित्रपटाचा मनसोक्त आनंद लुटा.